पोर्टल शिक्षक भरतीला मुहूर्त सुरू होतोय आणि प्रिफरन्स याचा सिक्वेन्स काय असावा. प्राधान्यक्रम उमेदवारांना लवकरच पोर्टलवरती सुरू होतील आणि त्याच्यानुसार ज्यांनी TAIT 2025 मध्ये दिलेली आहे त्यांच्यासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची संधी स्वतःच्या लॉग इनला अवेलेबल असणार आहे. याच्या संदर्भाचे डिटेल्स आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत द्यायचं आहे. म्हणूनच मित्रांनो, स्टे कनेक्टेड. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने. सध्या थेट मुद्द्याला आपण हात घालतोय, तो म्हणजे प्राधान्यक्रम देत असताना सिक्वेन्स कसा असावा. सर्वप्रथम हे तुम्ही लक्षात घ्या की उभं आरक्षण आहे, अर्धं आरक्षण आहे, सोबतच जे तुमचं जे काही कॅटेगरीनुसार आरक्षण आहे या तिन्ही गोष्टींचा विचार करून विषयनिहाय जो तुमचा विषय आहे याचा विचार करून, सोबतच माध्यमनिहाय ज्याच्यातून तुम्ही एज्युकेशन तुमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, कोणत्या वर्गासाठी तुम्ही पात्र आहात त्याच्यानुसार तुमचा हा सिक्वेन्स ठरणार आहे. प्रत्येक आपण विषयाला हात घालणार आहोत. शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला शिक्षक याच भरतीमध्ये व्हायचे तर www.aplusguru.com या वेबसाईटवरती व्हिजिट करा. तिथं तुम्हाला टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून वैयक्तिक गायडन्स मिळणार आहे. तो म्हणजे शिक्षक होण्यासाठी तुमचा प्रवास आमच्यासोबत सुरू होत आहे आणि तुमचे चान्सेस सुद्धा वाढणार आहेत. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने. सध्या आपण पाहतोय की प्रिफरन्सेसचा सिक्वेन्स कसा असावा. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की सध्या तुम्ही कोणत्या विषयासाठी पात्र आहात हे तुम्हाला कन्फर्म झालेलं आहे का. बरं, जे तुम्हाला कन्फर्म झालेलं आहे, तुमची जी काही पात्रता आहे, कोणाचं ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, DED असेल, BEd असेल, BPEd असेल, काहींची विशेष शिक्षकांची सुद्धा पात्रता असेल, तर एकदा का तुमचं कन्फर्म झालं तर तुम्ही पुन्हा एकदा चेक करून घ्या की तुम्ही याच्यासाठी ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात, पात्रतेचे GR 2019चे केवळ 3 GR आहेत ते एकदा पाहून घ्या. तुम्ही त्याच्यासाठी पात्र ते एकदा कन्फर्म झाल्यावरती नंतर तुमच्या लॉग इनला काय येते त्याच्यावरती तुम्हाला प्राधान्यक्रमचा सिक्वेन्स ठरवायचा आहे. सध्या एक बिंदू एक भरती आणि लिमिटेड प्राधान्यक्रम असल्यामुळे उमेदवारांनी स्थानिक लेवललाच त्यांच्या शाळा निवडाव्यात असं जरी सरकारने ठरवलं असलं तरी सुद्धा तुम्हाला कोणतंही बंधन नाहीये. तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या शाळेत प्रिफरन्स द्यायचं आहे आणि तुम्हाला नोकरी कुठं करायची आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही शाळेमध्ये विनाअनुदानित, अंशतः अनुदानित किंवा जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत इथं जरी तुम्हाला अनुदानित वरती जरी काम करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे करू शकता. कारण तुम्हाला प्रिफरन्स द्यायचं तो कुठे द्यायचा तो प्रथमतः तुम्हाला ठरवायचा आहे. परंतु सिक्वेन्स कसा द्यायचा, येस मित्रमैत्रिणी, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. सर्वप्रथम हे लक्षात घ्या, प्रथम तुमचं जी काही कॅटेगरी आहे आणि त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट तुम्ही पाहिली का. तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये किती नंबरला आहात. ओव्हरऑल जी टेटची कॅटेगरी आहे तिथला पहिल्यांदा एकदा तुम्ही चेक करून घ्या की तुमचा नंबर किती नंबरला येतो. म्हणजे 14,000 वरती आहात तुम्ही, 15,000 वरती आहात, एक लमसम तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर जी दुसरी तुम्हाला गोष्ट करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये कोणत्या नंबरला आहात. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही मेल फिमेलमध्ये कोणत्या नंबरला आहात हे प्रथमतः चेक करायचं आहे. एकदा हे तिन्ही गोष्टी जर तुमच्याकडून झाल्या त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे की सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा 36 जिल्हे आहेत तुमच्या विषयासाठी ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात. इव्हन एखादा उमेदवार 1 ते 12 साठी सुद्धा पात्र असू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात का आणि किती जागा आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार जर मराठी विषयाचा आहे तर एकूण जिल्ह्यामध्ये किंवा एकूण संस्थांमध्ये किती जागा मराठी विषयाच्या आहेत हे प्रथमतः तुम्ही क्लिअर करायला हवं. त्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचं माध्यम कोणतं आहे. कारण सध्या जरी एखाद्या झेडपीची शाळा असली तरी सुद्धा तिथे शिकवण्याचं माध्यम मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जर इंग्लिश असेल तर ती जागा सेमीची असणार आहे. इव्हन दो त्यांचं माध्यम मराठी असलं तरी सुद्धा हे प्रथमतः व्यवस्थित समजून घ्या. जाहिराती जेव्हा तुमच्या लॉग इनला अवेलेबल होणार आहेत तेव्हा तुम्हाला हे जे काही मी सांगते तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा कारण याचा तुम्हाला 200% फायदा होणार आहे जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करणार आहात आणि तिथेच तुम्हाला वैयक्तिक गायडन्सची गरज पडणार आहे तेव्हा तर आम्ही आहोतच. याच्या सोबतच आता तुमच्या विषयानुसार तुमच्या जागा जर तुम्ही पाहिल्या असतील तर नंतर तुम्ही एकदा चेक करा की तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत. पूर्णतः या शिक्षक भरतीचं मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर तुम्ही मेल आहात की फिमेल आहात त्याच्यानुसार सुद्धा सिक्वेन्स बदलत राहतो.
त्याच्यानंतरनं वेदर तुम्ही आडव्या आरक्षणामध्ये मोडताय की उभ्या आरक्षणामध्ये मोडताय. आडव्या आरक्षणामध्ये जर तुम्ही मोडत असाल तर त्याच्या उभ्या आरक्षणामध्ये अर्थातच तुम्ही एससीचे आहात, एसटीचे आहात, विजे ए, बी, सी, इवन विजे ए आणि एनटी, बी, सी, डी, SBC, OBC, EWS, ओपन, SBC, SCBC अशा बऱ्याच कॅटेगरीतून तुम्ही असाल तर हे सगळं तुमचं उभं आरक्षण होतं. त्याच्यानंतर आडव्या आरक्षणामध्ये तुम्ही बसताय का, सर्वसाधारण जे काही महिलांचं आहे 30% मध्ये तुम्ही एलिजिबल आहात का, तुम्ही लॉग इन करताना पोर्टलवरती ते केलेलं आहे का, त्याचा सुद्धा तुम्ही विचार करा. सोबतच तुम्ही महिला आरक्षणाअंतर्गत जेव्हा तुम्ही येत आहे त्याच्यानंतर सुद्धा काही उमेदवार त्याच्यामध्ये सुद्धा प्रकल्पग्रस्त असू शकतात, धरणग्रस्त असू शकतात, किंवा जरी तुम्ही प्लेन एखाद्या कॅटेगरीतून बिलॉंग करता किंवा ओपन कॅटेगरीतून जरी बिलॉंग करताय तरी सुद्धा तुम्ही माजी सैनिकच्या अंतर्गत आहात का, अंशकालीनमध्ये तुम्ही मोडताय का, प्रकल्पग्रस्त जे 5% आरक्षण आहे, खेळाडूंचं 5% आहे, भूकंपग्रस्तांचं जे काही 3% आहे त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये 2% आहे याच्यामध्ये तुम्ही मोडताय का, आणि याच्यामध्ये त्या कॅटेगरीसाठी त्या विषयासाठी किती जागा आलेल्या आहेत याचं पहिल्यांदा तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. पूर्णतः मॅट्रिक्स तुमच्याकडे असायला हवं. व्हिडिओ सुरुवात करते परंतु जे मी प्रत्येक शब्द बोलते तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला असाल ना तर तुम्हाला योग्यता पूर्णतः सगळं हे कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये येणार आहे. आणि याचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी आम्ही A+ गुरु टीमने केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला थेट लॉक इन करताना कुठे करायचंय लॉक ते महत्वाचं आहे. तुम्हाला मार्क्स कमी आहे जास्त आहे त्याचा विषय नाहीये इथं मात्र तुम्ही तिथं योग्य प्राधान्यक्रम दिला आणि तिथं तुमची निवडचे चान्सेस कसे जास्त आहे हेही अतिशय महत्वाचं आहे. सध्या 1 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 10, 11 ते 12 या सर्वांचा विचार केला असता सध्या जर शाळांचं माध्यम आहे ते स्पेशली काही शाळा 75% शाळा आहेत त्या मराठी माध्यमाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या 12% शाळा आहेत, त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या केवळ 8% शाळा आहेत, हिंदी माध्यमाच्या शाळा आहेत 4% आहेत, आणि कन्नड माध्यम आहे ते केवळ 1% आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला या प्राधान्यक्रम देत असताना याच्या पद्धतीने तुम्हाला विभाजन करावं लागणार आहे. कन्नड माध्यमाच्या अगदी सांगली, कोल्हापूर, सोलापूर सीमावर्ती भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, आणि जे काही हिंदी माध्यमाच्या शाळा आहेत ते मुंबई, ठाणे महापालिका शाळांमध्ये आहेत. सोबतच ज्या शाळा आहेत उर्दू माध्यमाच्या आहेत त्यांची प्राथमिक आणि भाषा विषय म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांचं 10वी आहे ते उर्दू माध्यमातून झालेलं आहे का तो सुद्धा भरपूर गोष्ट मॅटर करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे ते कोणतं आहे त्याच्यानुसार प्रथमतः तुम्ही तुमचं मॅट्रिक्स पूर्ण काढून घ्या की तुम्ही स्वतः कशासाठी एलिजिबल आहात. एकदा तुमचं हे झालं की नंतर तुमचा जो सेकंड फेज येतोय तो येतोय की सिक्वेन्स कसा द्यावा. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की तुमची मेल फिमेल वाईज रँक किती आहे. जर तुम्ही पाहिली नसेल ना तर अर्थात www.aplusguru.com वरती जा. तिथं तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार मेल फिमेल रँक दिलेली आहे ती सुद्धा एकदा पाहून घ्या. एवढं सगळं करत असताना तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का, अतिशय महत्त्वाचा मुद्दा. मी स्वतः ॲडव्होकेट आहे त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट पाहिलेली आहे. प्रत्येक डॉक्युमेंट कोणतं आहे कोणतं नसेल तर काय करायचं, असेल तर काय करायचं अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा शिक्षण विभागानं मला स्वतःला सांगितलेलं आहे नेहमी की या भरतीमध्ये 35 ते 40 हजार उमेदवार केवळ डॉक्युमेंटमुळे थेट बाद होणार आहेत. डॉक्युमेंट कोणते असावे, टोटल 50 डॉक्युमेंटची लिस्ट आहे ते एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. कारण प्रत्येक डॉक्युमेंटचे कॉन्सिक्वेन्सेस बदलत आहेत. ते तुम्ही एकदा ॲपमध्ये जाऊन किंवा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डॉक्युमेंटबद्दलचा एक स्पेशल फक्त तेवढा जरी व्हिडिओ पाहिला ना तो सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, दिशादर्शक ठरणार आहे. त्याच्यानंतर आपण जे पाहतोय की आता सिक्वेन्स देत असताना सर्वप्रथम तुमची आता एलिजिबिलिटी समजलेली आहे, तुमच्या जागा लक्षात आलेल्या आहेत, आणि नंतर त्या जागेनुसार आता तुमच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कॅटेगरीला कोणत्या जागा आहेत आणि जर तुम्ही आडव्या आरक्षणानुसार कोणत्या एखाद्या आरक्षणामध्ये बसताय त्याच्यासाठी ओव्हरऑल जागा किती आलेल्या आहेत हे जरी तुम्ही कॅल्क्युलेशन काढून ठेवलं ना. सर्वात महत्त्वाचं अजून एक महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या लॉग इनला किती आलेले आहेत त्याच्यानुसार तुमचा सिक्वेन्स ठरणार आहे. आता जरी कॅटेगरीनुसार जरी तुमच्या कॅटेगरीसाठी तुमच्या पातळीनुसार 100 जागा आहेत पण तुमच्या लॉग इनला जर 50 आल्या तर 50 मध्ये तुम्ही विचार करायचा आहे तुम्ही कुठे एलिजिबल असू शकता किंवा तिथं काय मेरिट असणार आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहताय की काही जिल्ह्यांमध्ये अगदी काही कॅटेगरीना एकही जागा नाहीये आणि काही जिल्ह्यांमध्ये काही कॅटेगरीना भरपूर जागा आहेत. तर रिक्त जागा किती याच्या संदर्भातले महत्त्वाचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही जर पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26
प्लेलिस्ट पाहिली तर तिथं तुम्हाला हे असे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित जाऊन पाहिल्यावरती लक्षात येईल की उमेदवार किती आहेत, त्यांनी प्राधान्यक्रम सिक्वेन्स कसा द्यायचा आहे, हे सगळं सगळं त्याच्या लॉग इनला काय आहे तर याच्यानुसार आणि त्याच्यानुसार जागा किती आहेत त्याच्यानुसार ठरत आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्राईम रोल करतो ते म्हणजे तुमचं जे असणारं मेरिट. आता तुमच्या मेरिटनुसार तुम्ही कुठल्या रँकला आहेत हे जर तुमचं एकदा क्लिअर झालं आणि तुमच्या ज्या काही लॉग इनला आलेल्या जागा सोबतच महाराष्ट्रामध्ये टोटल एकंदरीत तुमच्या विषयानुसार, तुमच्या आरक्षणानुसार, आडवं आरक्षण, उभं आरक्षण दोन्हीनुसार असणाऱ्या जागा, त्याच्यासाठी तुमची असणारी पात्रता, त्याच्यानंतरनं तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला इथला प्राधान्यक्रम लॉक कसा करायचा. आता लक्षात घ्या, हा प्राधान्यक्रम लॉक करत असताना काही गोष्टींचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे की सध्या त्या जिल्ह्यातले इथे किती उमेदवार येऊ शकतात. कारण सध्या लक्षात घ्या, विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करत आहात तेव्हा तुम्हाला 100 प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. आता 100 प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत म्हणजे एका झेडपी, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही पुणे झेडपीचं नाव घ्या. पुणे झेडपी अंतर्गत टोटल 36 शाळा चालवल्या जातात. आपण एक उदाहरण म्हणून घेऊया. 36 शाळांमध्ये तुम्ही वेगवेगळे